तालुक्याच्या राजकीय पटावर यावेळी स्पष्ट रेषा उमटली आहे। डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने जिल्हा परिषदेच्या 7 पैकी तब्बल 4 जागा आणि पंचायत समितीच्या 14 पैकी तब्बल 10 जागा जिंकत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिरोळ तालुक्यात राजकीय केंद्रबिंदू यड्रावकरांच्या नेतृत्वाभोवती फिरू लागल्याचे चित्र आता स्पष्ट झाले। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहूयात प्रसार माध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका कृषी क्षेत्रातील सदन तालुका म्हणून ओळखला जातो। ऊस उत्पादनात हा तालुका अग्रेसर आहे आणि याच तालुक्यात माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासारखे शेतकरी चळवळीतील नेतृत्व तयार झाल्याने साखर कारखानदार आणि शेतकरी हा संघर्ष कायम तीव्र राहिलाय आणि याचे परिणाम शिरोळ तालुक्यातील एकूणच राजकारणावर होत असतात। सहकार आणि राजू शेट्टी यांची सहकार क्षेत्रात उभी केलेली आंदोलने यामुळे या तालुक्याचे राजकारण नेहमीच जिल्ह्याच्या चर्चेत राहिले। राजू शेट्टी यांनी नेहमीच साखर कारखानदारी विरोधात भूमिका घेतल्याने ते शिरोळच्या आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात एकटे पडत होते। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा राजू शेट्टी यांचा पराभव झाला आणि राजू शेट्टी यांना मित्रांची गरज भासू लागली। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि निवडणुकीच्या निमित्ताने राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी बरोबर निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती। काँग्रेसचे दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आणि राजू शेट्टी एकत्र आल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळमध्ये महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटत असतानाच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडीने या निवडणुकीत चांगलं यश संपादन केलं। आपण पहिल्यांदा शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहूया। शिरोळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 1,71,713 इतके म्हणजेच 71.52% इतके मतदान झाले। शिरोळ तालुक्यातील एकूण 7 जिल्हा परिषद मतदारसंघातील 4 जागा जिंकून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू विकास आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरली, तर 14 पंचायत समितीपैकी 10 जागा जिंकून शिरोळ पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं। शाहू विकास आघाडीच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांनी मिळून एकूण 73,164 इतकं म्हणजेच 42.60% इतकं सर्वाधिक मतदान घेतलं आहे। महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या आणि गणपतराव पाटील यांचं नेतृत्व असणाऱ्या काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषदेच्या अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला। काँग्रेस पक्षाने शिरोळमध्ये जिल्हा परिषदेसाठी 3 उमेदवार रिंगणात उतरवले होते। काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांनी मिळून 26,741 इतके म्हणजेच 15.57% इतके मतदान घेतले। महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला फारसं यश मिळालेलं नाही। राजू शेट्टी यांना पण जिल्हा परिषदेच्या अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला। स्वाभिमानी शेतकरी संघाचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजयी आणि पराभूत उमेदवारांनी मिळून 31,771 इतके म्हणजेच 18.50% इतके मतदान घेतले। शिरोळ तालुक्यात भाजपला मोठा फटका बसला। 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं। भाजपने आपले 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। भाजपच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांनी मिळून एकूण 22,974 इतकं म्हणजे 13.37% इतकं मतदान घेतलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिरोळ तालुक्यात कामगिरी खूपच खराब राहिल्याचं दिसलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एकच जागा लढवली आणि ती सुद्धा पराभूत झाली। वरील आकडेवारी पाहता शिरोळ तालुक्यावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचंच वर्चस्व राहिल्याचं दिसत आहे। शिरोळ नगर परिषद निवडणुकीत सुद्धा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडीचं वर्चस्व दिसून आलं। यावेळी त्यांना शहरी मतदारांनी साथ दिली, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे असतात। अशा वेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी साथ दिलेल्या महाविकास आघाडीला यश मिळेल असं वाटत होतं, मात्र मतांची आकडेवारी पाहता आणि विजयी उमेदवारांचे प्रमाण पाहता शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी पण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर विश्वास टाकल्याचं दिसून आलं।
2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचा विचार करता माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासमोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मोठं आव्हान असणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या जवळपास पन्हाळा तालुका सोडून सर्वच तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. यामुळे या निवडणुकींचा निकाल पाहता राजू शेट्टी यांना आपल्या पक्षाच्या संघटनेचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचा विचार करता माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या समोर आता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मोठं आव्हान असणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या जवळपास पन्हाळा तालुका सोडून सर्वच तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचं वर्चस्व दिसून येत आहे. यामुळे या निवडणुकींचा एकंदरीत निकाल पाहता राजू शेट्टी यांना आपल्या पक्षाच्या संघटनेचा गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. धन्यवाद.